संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्व आहे। गोमाता आणि शेतकरी यांचं अतूट बंधन आहे। गोमाता ही कामधेनू असून तिचं दूध हे आरोग्यदायी असून गोमूत्र आणि शेणाचा वापर शेतीतील उत्पादन वाढीसाठी आवश्यक असतं। अशा या गोमातेचं निधन वर्षभरापूर्वी झालं आणि तिचे कुटुंबातील सदस्यांप्रमाणे हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधी करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बाजारवाडी येथील प्रगतशील शेतकरी धनंजय रघुनाथ पोळ यांच्या घरातील गायीचा म्हणजेच खिलार जातीची राधा या गायीचा वर्ष श्राद्ध करण्यात आलं। राधा गायीनं घराचं नंदनवन केलं होतं। पोळ यांनी गायीची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणाऱ्या गायीचा शेवट गोड केलाय। वासरू ते 10 वर्षाच्या सहवासात राधा गाई ही पोळ कुटुंबियांची सदस्य बनली। घरातील लहान थोरांची आवडती असणारी राधा हिचा मृत्यू झाला। तिचा घरातील एक सदस्य गेल्याच्या भावनेतून तिचा 10वा 13वा आणि आता प्रथम वर्ष श्राद्ध देखील करण्यात आलं। गायीचे आणि शेतकऱ्याचं अतूट नातं असतं। शेतकरी आपल्या गायींना जीवापाड जपतात, प्रेम करतात, घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात। शेतकरी हा आपल्या गायीच्या भरोशावर प्रपंचाचा गाडा हाकतो, पण त्या गायीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही। राधा या लाडक्या गायीचा माणसांप्रमाणे वर्षश्राद्ध विधी केला। 10 वर्ष मुलीप्रमाणे सांभाळलेल्या राधा गायीचा मृत्यू झाला होता। झाल्यावर ज्या पद्धतीनं सेवा विधी पार पडतात अगदी त्याच पद्धतीनं गायीच्या मृत्यूनंतरही विधी पार पडण्यात आल्या। महिला सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या राष्ट्रीय कीर्तनकार नेहा भोसले साळेकर यांनी सुश्राव्य कीर्तनामध्ये गायीचं महत्व विशद करताना गाय आणि आई हे फक्त निस्वार्थ प्रेम करू शकते असं म्हटलंय। फोटोची विधिवत पूजा करून सुहासिनींनी औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। 21 गायींना पुरणपोळी चारण्यात आली। तसेच खिलार जातीची गायी त्यांच्याकडे आहे अशा 21 शेतकऱ्यांना हरिपात्राची पुस्तकं देऊन टॉवेल, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। वर्षश्राद्ध निमित्तानं संपूर्ण गावाला श्रीखंड पुरीचं जेवण देण्यात आलं। जेवणानंतर भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला। वर्षश्राद्धाच्या विधीसाठी सातारा, रायगड तसेच पंचक्रोशीतून बहुसंख्य नागरिक तसेच शेतकरी उपस्थित होते। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।